जय शिवराय शेतकरी बंधूंनो, मी आपला शेतकरी मित्र यश कुमार। आज आपण भोकरदन तालुक्यात सोयगाव देवी या ठिकाणी टोमॅटोच्या या सीड प्रोडक्शनच्या प्लॉटवरती आलो आहोत। शेतकरी बंधूंनो, जालना जिल्ह्याला सीडचं माहेरघर म्हटलं जातं, कारण की जालन्यामध्ये खूप काही मोठ्या नामवंत कंपन्या आहेत आणि त्या या ठिकाणी सीड उत्पादन निर्माण करतात। कारण की दोन वेगवेगळ्या गुणधर्माचे दोन वेगवेगळे जीन्स असलेले व्हरायट्यांचं या ठिकाणी पोलन करून त्यांच्या नाराचं आणि मादीचं मेल फिमेलचं ते या ठिकाणी संकर करून नवीन व्हरायटी विकसित केल्या जाते। त्यासाठी जालन्याला खूप काही बियाण्याच्या बाबतीत खूप मोठं नाव आहे, कारण की देशभरात जालन्याचं सीड प्रोडक्शन खूप मोठ्या प्रमाणात चालतं। त्याच्यासाठी शेतकऱ्यांना प्रचंड अशा प्रमाणात मोठ्या प्रमाणात मेहनतसुद्धा घ्यावं लागते, कारण की हा सीड प्रोडक्शनचा प्लॉट तुम्ही बघू शकता शेडनेटमध्ये घेतलेला आहे। कारण की सीड प्रोडक्शनचं हेच महत्त्वाचं असतं की वातावरणातून हवेमार्फत किंवा मधमाशी मार्फत पोलन व्हायला नाही पाहिजेत, कारण की नराचे जे गुणधर्म आहे ते आपल्याला मादीमध्ये उतरवण्यासाठी नराचं आपल्याला या ठिकाणी परागीकरण घेऊन मादीच्या कळीला लावायचं असतं। या ठिकाणी यांना प्रचंड अशा प्रमाणात मेहनत असते। या ठिकाणी आपण बघू शकता की जर मादीचं जर असं फुल असेल तर फुल येण्याच्या अगोदर शेतकरी बंधूंनो ही कळी उमलायच्या अगोदर हिचं 2 दिवस अगोदर हिच्या ज्या परागीकरणाच्या पाकळ्या असतात त्या काढून टाकायच्या, आणि पाकळ्या काढून टाकल्यानंतर आपोआप जे मादीचं परागीकरण त्याचं फळपक्व होणार नाही यासाठी ही अगोदर काळजी घ्यावी लागते। 2 दिवस अगोदर पाकळ्या काढून टाकल्यानंतर तिसऱ्या दिवशी या ठिकाणी नराची पाकळी घेऊन या ठिकाणी पोलन करायचं असतं, आणि पोलन केल्यानंतर शेतकरी बंधूंनो फळाच्या वरती ज्या अशा पाकळ्या असतात तर हे सुद्धा काढून टाकायचं। कारण की आपण पोलन केलं याचं तुम्ही थोडा समोर कॅमेरा घेऊन धावा की या ठिकाणी हे अशा प्रकारे पाकळ्या काढून टाकल्यानंतर आता आपण याचं पोलन केलेलं आहे आपल्याला दिसून येतं। या ठिकाणी पोलन न केलेल्या फळाच्या पाकळ्या अशा पूर्ण 5ही पाकळ्या आहे, या ठिकाणी 3च पाकळ्या आहे, म्हणजे या ठिकाणी ह्या फळाचं पोलन केलेलं आहे तरी याचं केलेलं नाही। अशा प्रकारे शेतकरी बंधूंनो आपल्याला खूप काही मोठ्या प्रमाणात काळजी घेऊन या ठिकाणी सीड प्रोडक्शन उत्पादन घेतलं जातं, आणि त्यासाठी शेतकऱ्यांना प्रचंड अशा प्रमाणात निसर्गाचा सुद्धा सामना करावा लागतो। वातावरणाचा सामना करण्यासाठी शेतकऱ्यांना शेडनेट करावं लागतं, आणि सकाळ संध्याकाळ यामध्ये प्रचंड अशा प्रमाणात मेहनत घेऊन कळीवर बारीक लक्ष ठेवून कळीच्या पाकळ्या काढून त्या ठिकाणी नाराचं पावडर लावून आपल्याला या ठिकाणी सीड प्रोडक्शनचं उत्पादन घ्यायचं असतं। शेतकरी बंधूंनो, हे आमच्या गावचे आमचे वर्गमित्रच आहे रामचंद्र राऊत यांचा हा प्लॉट आहे। या ठिकाणी पानावरती सुद्धा तुम्हाला अजिबात कसलाही करपा वगैरे दिसत नाही, आणि यामध्ये काळजी घेताना खूप काही शेतकऱ्यांना अगोदरच्याही अडचणी येतात, कारण की बुरशी ही त्याच ठिकाणी जसं डावणी असेल भुरी असेल त्याच ठिकाणी अटॅक करते की तिला हवे जे जीन्स असतात ज्या व्हरायटीमध्ये असेल त्याच